अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळ्यावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। आदर्श घोटाळ्याचा निकाल हायकोर्टाने आमच्या बाजूने दिल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। दरम्यान मोदींनी चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचा आरोप केला होता, त्यामुळे अशोक चव्हाण भाजपात गेले असतील असं मत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलंय। उनके ऊपर प्रधानमंत्री ने सदन के अंदर आरोप किया है आदर्श घोटाले के ऊपर। व्हाइट पेपर में भी बोला, प्रधानमंत्री ने बताया, लेकिन वो दल बदल किया, पूरा अच्छा आदमी हो गया, घोटाला खत्म हो गया, उसका सब कुछ हो गया, साफ हो गया। इसलिए मैं पूछना चाहता हूं, क्या बीजेपी वॉशिंग मशीन है? नरेंद्र मोदी और अमित शाह से जो मिलते हैं उनका सारा पाप खत्म हो जाते हैं, घोटाला खत्म हो जाते हैं। हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे। अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत, ठीक आहे, तर लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल, पण हा एक राजनीतिक ॲक्सिडेंट म्हणावं लागेल, मला एवढंच म्हणायचं आहे। आणि आय फेस इनफ ऑफ दॅट। मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही। नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्तीविषयीचा नाही। त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आतापासून, आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत, त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या। बरोबर, आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे। आत्ताच आमच्या प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत। एक दिवस पंतप्रधान आरोप करतात, दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे काही तिकडे जातात, अजित पवार तिकडे जातात, आणि मग ते मात्र धुतल्या तांदळासारखे होतात। वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय की काय, ही परिस्थिती आहे। आता अशोक चव्हाण हे गेलेले आहेत, यामध्ये एकतर त्यांच्यावर कोणता तरी दबाव आहे किंवा स्वार्थ तरी आहे, त्याशिवाय हे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। महाराष्ट्र कधीही असा अस्थिर नव्हता, देश कधी इतका अस्थिर नव्हता, देशामध्ये कधी स्वायत्त संस्थांचा असा गैरवापर झाला नव्हता, तो होत असताना दिसतो आहे।